चिंचवड येथील गावडे जलतरण तलाव सोमवारपासून सुरू होणार. जलतरण तलाव लवकरात लवकर सुरू करावे, ज्येष्ठ नागरिकांची मागणी. पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड येथील गावडे जलतरण तलाव येथे 8 दिवसांपूर्वी दुर्दैवी एका तरुणाची पोहताना मृत्यू झाला. अशा दुर्दैवी घटना पिंपरी चिंचवड शहरातील काही जलतरण तलावात घटना घडल्या आहेत. तरी जलतरण तलाव 2 ते 3 दिवसांमध्ये चालू करण्यात आले होते. गावडे जलतरण तलाव 8 ते 10 दिवसांपासून बंद असल्याने ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना पोहण्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे चिंचवड परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी नगरसेवक सुरेश भोईर यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन निवेदन देऊन विचारणा केली असता ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या ऐकून तात्काळ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून नागरिकांच्या समस्या सांगितले व आयुक्त यांनी नगरसेवक सुरेश भोईर यांना सोमवारी जलतरण तलाव सुरू करण्याचे आश्वासन दिले. ज्येष्ठ नागरिक बोलताना म्हणाले की आत्ताचे ठेकेदार हे चांगल्या पद्धतीने जलतरण तलावाचे काम पाहत आहेत. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी नगरसेवक सुरेश भोईर यांचे आभार मानले. गेले 15 तारखेला शुक्रवारी 15 तारखेला आपल्या गावडे जलतरण तलाव बाळासाहेब गावडे जलतरण तलाव या ठिकाणी दुःखद अशी घटना घडली. वय वर्ष 18. हा मुलगा एकुलता एक मुलगा होता. त्याचं पाण्यात बुडून अपघाती असं दुःखद निधन झालेलं आहे. दुःखद निधन झाल्यानंतर आम्हाला कळल्यानंतर आम्ही स्थानिक नगरसेवक इथले असल्यामुळे आम्हाला कळल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो. आम्ही थोडीशी तिथं माहिती घेतली. माहिती घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं आमचे जीवरक्षक होते 4. नंतर ठेकेदाराला विचारलं. मग त्यानंतर त्याच दिवशी जनरल बॉडी असल्यामुळं मी महापालिकेमध्ये गेलो. महापालिकेमध्ये हा विषय मांडला असा की जलतरण तलाव चालू असताना त्यांनी ठेकेदाराला दिला. ठेकेदाराने घेतल्यानंतर चालू केल्यानंतर त्यांचे 4 जीवरक्षक असताना सुद्धा मुलगा पाण्यात बुडाला कसा याची इन्क्वायरी करा. जलतरण तलाव बंद करण्याची अशी आम्ही मागणी कुणी केलेलीच नाही आहे. फक्त आम्ही अशी मागणी केली होती की जलतरण तलावामध्ये मुलगा बुडल्यानंतर याची माहिती घ्या. माहिती घेऊन हा कशा पद्धतीने बुडाला, जीवरक्षक असताना ह्या घटना कशा काय घडतात आणि ह्या घटना पुढे घडू नये म्हणून याची माहिती घ्या. माहिती घेतल्यानंतर तुम्ही इन्क्वायरी करा आणि त्यानंतर जलतरण चालू करा आज आम्ही सांगितलेलं होतं त्यांना. जलतरण तलाव कधीपासून चालू आहे? हा जलतरण तलाव सोमवारपासून 100% चालू करणार आहे. नमस्कार, मी सलीम सय्यद, ज्येष्ठ नागरिक आहे. वय वर्ष 68 चालू आहे. गेले जवळजवळ 20 वर्षापासून आम्ही म्हणजे हा जो जलतरण तलाव जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून आम्ही जलतरण तलावावर 15-20 लोक पोहायला सतत नियमितपणे येत असतो आणि आमच्याबरोबर 75+ सुद्धा लोक आहेत. आमची गरज म्हणजे स्वतःचा व्यायाम व्हायला पाहिजे, प्लस काही लोकांना वैद्यकीय कारणास्तव पोहायला यावं लागतं. काही लोक चालत असतात, प्रॉब्लेम असेल, पॅरालिसिसचा अटॅक असेल. आणि हा एकमेव असा तलाव आहे की जो आम्हाला 1-1.5 किलोमीटरच्या आतमध्ये लोकांना येऊ शकतात. लोकांना घरचे लोक दुचाकी चालवून देत नाही की बाबा तुम्ही घेऊन जाऊ नका, त्यामुळे हे सगळे पायी येऊन जातात. आता जर ह्या जेवढे दुसरे तलाव आहेत 5 किलोमीटरच्या बाहेरच आहेत, त्यामुळे आम्ही कुणीही तिथं जाऊ शकत नाही. हा तलाव अपघात झाला, एकाएकी बंद झाला, दुर्दैवाने झालेला आहे. आता त्याला कुणीच काय करू शकत नाही, परंतु तलाव बंद करणं हा त्याच्यावरचा उपाय नाहीये. आणि हा तलाव मागच्या ह्याच्यामध्ये कोरोना काळात बंद होता, त्यानंतर सुद्धा 1 वर्ष बंद होता. आणि आम्ही सगळ्यांनी ज्येष्ठ नागरिकांनी याच्यामध्ये बरेच प्रयत्न केले. त्यावेळेचे आयुक्त शेखर सिंग साहेब होते, त्यांना आम्ही बऱ्याच वेळा भेटलो, निवेदनं दिली आणि निवेदनं देऊन आम्ही ते तलाव हा चालू करायला भाग पडला. आता त्या तलावावर बऱ्याच त्रुटी आहेत, सगळं तुटलेलं आहे, पाणी येत नाही. तरी सुद्धा एवढ्या त्रुटी असून देखील आम्ही तिथं पोहायला येतो. का? कारण ती आमची गरज आहे म्हणून आम्ही तिथं सर जातोय. आता सुद्धा तात्या जे सुरेश भोईर आपले नगरसेवक आहेत त्यांच्याकडे आम्ही का आलोय, कारण आम्हाला ती गरज आहे. हा तलाव चालू करून आम्हाला पाहिजे. हे आमचे नगरसेवक आहेत या भागातले आणि आम्ही असं समजतो की आपला नगरसेवक हे वैयक्तिक लक्ष घालून ते ह्या तलावावर चालू करतील आणि या सगळ्यांची जी मागणी आहे ती पूर्ण करतील. कारण वर्षाचे पास काढलेले तो प्रश्न आहेच, प्लस आमची नातवंड आहे. 3-3 हजार रुपये त्यांच्यासाठी जे समर कॅम्प चालतात शिक्षणासाठी, आता जून महिना उजाडला की बंद होऊन जाणार. तर हे पैसे वाया जातील आणि नुसते पैसे वाया जाणार नाहीत, या मुलांना 1 वर्ष पुढे शिकता येणार नाही. तर या सगळ्याचा विचार करून हा जलतरण तलाव चालू होणे आमच्या सगळ्यांसाठी हा फार फार महत्वाचा आहे. आमच्यावर बऱ्याच भगिनी असतात, त्या भगिनी सुद्धा येतात सकाळी, त्यांचाही प्रॉब्लेम आहे. तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये अशा अनुचित किंवा दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत जलतरण तलावामध्ये आधी सुद्धा, परंतु 3ऱ्या दिवशी जलतरण तलाव चालू झालेले उदाहरण असताना आपला जलतरण तलाव गेले 8 दिवस का नाही चालू झाला, काय वाटतं?
आता ह्याच्यामध्ये मी जास्त काय बोलू शकत नाही. आम्ही गेल्या 8 दिवसापासून सतत नगरसेवक साहेबांकडे येतोय. त्याच्यानंतर जे दुर्वास साहेब आहे, जे असिस्टंट कमिशनर म्हणजे स्पोर्ट्स कमिशनरच्या जागेवर प्रभारी म्हणून आले, त्यांच्याशी सतत आम्ही बोलणं चालू आहेत. परंतु ते म्हणतात की कमिशनर साहेबांच्याकडे जाणार, आज जाणार, उद्या जाणार. त्याच्यामुळे आम्ही पुढे जाऊ शकत नाही. आम्ही शेवटी विचार केला की आता जर इथं नाही झालं तर शेवटचा उपाय म्हणजे जे आता नवीन आले डॉक्टर सूर्यवंशी साहेब, त्यांच्याकडे जाऊन आपण भेटू आणि त्यांना निवेदन देऊ. आपले लोकप्रतिनिधींनी तुम्हाला आता आश्वासन काय दिलं? आता त्यांनी सांगितलंय की कुठल्याही परिस्थितीत मी आश्वासन देतो की सोमवारी हा तलाव चालू होणार म्हणजे होणार. आता आपण बोलताना म्हणलं की जलतरण तलावामध्ये अनेक त्रुटी आहेत आणि आमची गरज म्हणून आम्ही त्या ठिकाणी जातो. बेशक तर महानगरपालिका प्रशासन हे ज्येष्ठ नागरिकांकडे दुर्लक्ष करत आहे असं म्हणायचं. तसं आम्ही म्हणू शकत नाहीये, कारण हा तलाव जो आहे त्यांच्याकडे तसं तर मुळात गेल्या अनेक वर्षापासून हा तलावावर त्रुटी आहेत. परंतु काय होतंय की हा तलाव 14 फुटाचा आहे आणि त्याला आपल्याला इंटरनॅशनल नियमाप्रमाणे 7 फुटाचा करायचा असं त्यांचं म्हणणं आहे. आम्हाला त्यातलं एवढं काही माहित नाही, त्यामुळे बंद करायचा. त्यामुळे कॉर्पोरेशन जास्त त्याच्यामध्ये लक्ष घालत नाही की बाबा आपल्याला बंद करून हा 7 फूट करायचा, बंद करून 7 फूट करायचा आहे. परंतु परवाच पर्यवेक्षक साहेब म्हणले की आमच्याकडे निधी नाहीये, त्यामुळे निधी नसल्यामुळे आम्ही आता हे काहीच करू शकत नाही. आता जर तुमच्याकडे निधीच नाहीये तर निधी नसताना हा तलाव जर बंद केला तर हा तलाव, कारण आम्हाला जे माहिती की कॉर्पोरेशनचा जो एकंदरीत ख्याती आहे, जे तलाव बंद झालेले ते पुन्हा चालू केलेले नाहीये. उदाहरण सांगतो, मोहननगरचा तलाव 5 वर्षापासून बंद आहे, तो पुन्हा कॉर्पोरेशनने चालू केलेला नाहीये. त्याच्यानंतर यमुनानगरचा तलाव तो बंद आहे, तो चालू केलेला नाही. यमुनानगरचा दुसरा नाना नानी पार्कचा तलाव आहे हा. मी पण या टँकमध्ये पोहायला येते. तसंच ज्येष्ठ नागरिक तर आमच्या इथे संख्येने जास्तच आहे, परंतु काही महिला देखील या टँकवर नियमित पोहायला येतात आणि काही काही आपत्कालीन परिस्थिती प्रत्येक टँकवर कधी ना कधी येते. तसंच या टँकवर एक दुर्दैवी घटना झाली आणि त्या घटनेमुळे हा टँक गेले 15 दिवस बंद आहे. परंतु 8 दिवस बंद आहे. जरीही तो 8 दिवस बंद आहे, जेंट्स जे आहेत किंवा जे काही पुरुष आहेत ते दुसऱ्या टँकवर जाऊ शकतात, परंतु महिलांना बऱ्याचशा जबाबदाऱ्या असतात. सकाळी स्वयंपाक म्हणा, बाकीची कामं आहेत आणि त्यानंतर त्यांना जॉबलाही जायचे, तर त्यांनी कसं करणार? त्यासाठी का होईना जे काही आमच्याकडून जे काही आवेदन दिलं जात आहे भोईर साहेबांना, ते त्वरित पूर्ण करावं किंवा पूर्ण व्हावं. आणि जी आपली पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे त्यांनी देखील याची दखल घ्यावी अशी माझी नम्र विनंती आहे सर.